पुण्यात उमेश तागुंदे उर्फ पप्पा महाराजचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। महिलेला मांडीवर बसून पडद्यानं झाकून नको ते प्रकार, अन्नीसकडून पुणे पोलिसात तक्रार दाखल। पुण्यात दैवी शक्तीचा दावा करत अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, भोंदूबाबा स्वप्नील लांडे उर्फ गुरु भाईला अटक, लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासाठी फरासखाना पोलीस स्टेशनची जागा देण्याला हिंदू महासभेचा विरोध, शनिवार वाड्यात मूर्ती हलवण्याचा सुचवला पर्याय। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका। परराष्ट्र धोरण म्हणजे राजकारण्यांना मिठी मारणं नव्हे, राजकारण्यांना मिठी मारणं ही कल्पना त्यांच्या डोक्यात कुणी घातली, राहुल गांधींचा सवाल। राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा अपमान, अशी छिछोरेगिरी कोणत्याही नेत्यानं केली नव्हती, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या सुरूच झाल्या नव्हत्या। कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर, महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत नंबर 1 आहे आणि राहणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण। शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच, सुप्रिया सुळेंचं विधान, तर शिवसेना शिंदेंची आणि राष्ट्रवादी दादांची यावर 2024 विधानसभेवेळी लोकन्यायालयात शिक्कामोर्तब, फडणवीसांचा पलटवार। मी भोळा नाही, भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील, मंत्री गुलाबराव पाटलांचं रंजक विधान, तर पाटलांच्या वक्तव्यावरती चर्चा करू, बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर आज ना उद्या भाजपवाले तुम्हाला खाणारच, वडेट्टीवारांचा टोला। नगरविकास खात्याने नियमांच्या बाहेर जाऊन स्थगिती दिलेल्या इमारती पाडणार, मंत्री गणेश नाईकांचं पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान, अधिकाऱ्यांना हाताशी घालून केलेली चुकीची कामं पाडणार, नाईक यांचा इशारा। उद्यापासून कॉकरोच जनता पार्टीची स्कूल ठीक करो मोहीम, सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची घोषणा, दिपके हिंगोलीच्या मूळ गावी जाऊन करणार अभियानाची सुरुवात। राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास 1 महिन्याची मुदतवाढ, चालकांना आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं बंधनकारक, 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत ज्ञान अनिवार्य। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता, रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव, तर टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ होण्याची शक्यता। भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार। Thank you.